आता हे एक्स्ट्राचं कापड कट करून पूर्ण भाग आपला अस्तर जोडून रेडी झाला आहे पाठीचा. गोलगळा आपण केलेला आहे, पाहू शकता सुंदर असा आपला गोलगळा तयार झालेला आहे. आता आपल्याला ह्याला टक्स टाकायचे आहेत पाठीमागच्या साईडला. पाठीमागच्या साईडला टक्स कसे टाकायचे ते आता आपण पाहूया. त्यासाठी अशा पद्धतीने ब्लाऊजचा भाग ठेवायचा आणि शोल्डरच्या मधून फोल्ड करायचा आणि आपल्या जो शोल्डरचा मध्य येईल तो मध्य कमरेपर्यंत घ्यायचा. अशा पद्धतीने शोल्डरचा मध्य घ्यायचा आणि कमरेच्या साईडला आपल्याला टक्स टाकायचा आहे. टक्सची उंची 4 किंवा 4.5 इंच ठेवायची. जर गळा छोटा असेल तर टक्सची उंची तुम्ही अजूनही वाढवू शकता. मोठा डीप गळा असेल तर छोटा टक्स मारला तर काही हरकत नाही, पण जेवढा जास्त उंचीचा टक्स आपण मारू तेवढाच सुंदर असा पाठीच्या साईडला आपल्या कस्टमरला फिटिंगला ब्लाऊज बसणार आहे. तर आता आपण अर्धा इंचावर टक्ससाठी टक्सची उंची आपण ठेवूया 3.5 आणि अर्धा इंचावरून 4.5 इंचावर आपण शिलाई करून घेऊया. दिसते का नाही?